नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये। मी संजय तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण जात आहोत नमो ग्रँड सेंट्रल पार्क ठाणे येथे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपण ठाण्याला ज्या ठिकाणी जाणार आहोत ते ठिकाण आहे कोलशेत या ठिकाणी। आम्ही स्टेशनला पोहोचलो तर ट्रेन ऑलरेडी प्लॅटफॉर्मला लागलेली होती। दुपारची वेळ असल्याने ट्रेन पूर्ण खाली होती, त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे ती सीट मिळू शकली। तर पनवेलवरून आपण 4:14ची ठाणा ट्रेन पकडलेली आहे। जवळपास 1 तासभर लागेल पोहोचायला। भेटूया पुढे पोहोचल्यानंतर। तर आता आपण पोहोचलेलो आहोत ठाणा स्टेशनला। इथून आपल्याला जायचं आहे ठाणा वेस्टला। इथून आपण ऑटो पकडून जाऊया। चला तर फायनली आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत पार्क जवळ। आम्ही स्टेशनवरून ऑटोनेच आलो। डायरेक्ट ऑटो केलेली आहे, त्याच्यामुळे त्याचे साधारण 140 रुपये झाले। तुम्ही शेअरिंगने सुद्धा येऊ शकता। शेअरिंग अवेलेबल आहे, 50 रुपये शेअरिंग घेतात आणि डायरेक्ट केले तर साधारण 140 रुपयेपर्यंतचं ऑटो फेअर झालेलं आहे। चला तर मग जाऊया आतमध्ये आणि एक्सप्लोर करूया। हे पार्क मंडेला बंद असतं, त्याच्यामुळे मंडेला यायचा विचार करू नका अजिबात। समोरच तिकीट विंडो आहे, तिथून आपल्याला तिकीट घ्यायची आहे। तिकिटाचे चार्जेस असणार आहेत ॲडल्टसाठी 20 रुपये आणि जर सॅटर्डे संडे किंवा बँक हॉलिडे असेल तर त्यावेळेला 30 रुपये चार्ज केले जातात। 15 वर्षाच्या खालील मुलांना फ्री एंट्री आहे। पार्कचं टायमिंग आहे सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत। तर आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे। आपण आलेलो आहोत गेट नंबर 6 वरून। तिकीट विंडोचं जिथे आहे तिथून आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि हे पार्क आता साधारण 4 भागामध्ये विभागलेलं आहे। पहिलं आहे प्ले झोन, देन स्पोर्ट्स अरेना, थीम गार्डन आणि लेक साईड। तर चला मग एक एक करून एक्सप्लोर करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला दिसलं ते ट्री हाऊस, लहान मुलांसाठी बनवलेलं आहे। खूप छान पद्धतीने बनवलेलं आहे। इथे जाण्यासाठी एज रेस्ट्रिक्शन आहे, म्हणजे 6 वर्षाच्या खालील मुलांना अलाउड नाहीये आणि 12 वर्षाच्या वरील मुलांना अलाउड नाहीये। म्हणजे 6 ते 12 वर्षाच्या मधली जी मुलं आहेत ते लोक इथे खेळू शकतात, एन्जॉय करू शकतात। तर या पॉईंटवरती आपल्याला बघायला मिळतंय की प्ले झोन आहे लेफ्ट साईडला, नंतर थीम गार्डन राईटला आहे, स्पोर्ट्स अरेना आणि सरळ आपल्याला लेक झोनकडे जायचंय। सगळ्यात आधी आपण जाऊया प्ले झोनकडे, जे इथून आपल्या ह्या जागेवरून लेफ्ट साईडला आहे। चला तर हे गार्डन जवळपास 20 एकरमध्ये बसलेलं आहे। हे गार्डन बनवण्याचा उद्देश एकच होता की तुम्ही इथे या, मोकळा श्वास घ्या, पक्ष्यांचं मधुर संगीत ऐका आणि मंत्रमुग्ध होऊन जा। इथे बाजूला चेस ठेवलेला आहे खेळण्यासाठी, बघू शकता तुम्ही। पूर्ण एरिया आहे हा प्ले एरिया आहे, प्ले झोन एरिया।
मुलांना इथे खेळण्याची काहीच कमी नाही आहे. सगळे फॅसिलिटी इथे अवेलेबल आहेत. दिवसभर मुलं खेळून खेळून थकतील. तुम्ही बघू शकता इथे मुलं किती एन्जॉय करतायत ते. सगळ्यात जास्त तर इथे स्लायडिंग आहे. स्लायडिंग वरती जास्त मुलं खेळतायत. मुलांना अजून एक गोष्ट आवडते ते म्हणजे भिजणं. आणि स्प्लॅश पॅडच्या माध्यमातून मुलांना भिजण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतायत. वा. इथे प्ले झोनच्या बाजूला आपल्याला वॉटर बॉटल पाहिजे असेल तर विकत मिळू शकते, बिस्लरी बॉटल. आणि इथे चार्जेस आहेत 70 रुपीज. एक वरती एक फ्री आहे. आपल्याला बाहेरून वॉटर बॉटल आणायला अलाउड नाही आहे. डिस्पोजेबल असेल तर ते आणायचे नाही. इथे जागोजागी तुम्हाला पाणपोई सुद्धा दिसेल, त्याच्यामुळे फ्री पाणी सुद्धा अवेलेबल आहे. जागोजागी असे डस्टबिन तुम्हाला मिळतील. हा एरिया जो आहे हा आहे ॲडव्हेंचर एरिया. तुम्ही बघू शकता मुलं किती एन्जॉय करतायत ते. मस्त म्युझिक इन्स्ट्रुमेंट आहे. खूप छान. हे पण काहीतरी वाजवण्याचं इन्स्ट्रुमेंट वाटतंय, पण वाजवण्यासाठी काही ठेवलेलं नाहीये. ते मुलांनी तोडलं वगैरे असणार. हा फिटनेस एरिया आहे. तिथे तुम्ही एक्सरसाइज करू शकता. त्याच्या बाजूला आहे अजून एक ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी मुलांसाठी. इथे झिप लाईन पण आहे. मुलं चांगले एन्जॉय करतात. प्ले झोन आपला एक्सप्लोर करून झालेला आहे. आता पुढे जाऊया आपण लेक झोन कडे. इथे मस्तपैकी असं सेल्फी पॉइंट बनवलेला आहे. आणि या झोन मधलं सगळ्यात आकर्षण म्हणजे वॉटरफॉल. मस्त अगदी वाटतंय. हा फक्त तुम्ही बघून एन्जॉय करू शकता.
तिथे जाऊन भिजायला अलाउड नाहीये. इथलं अजून एक आकर्षण म्हणजे या गार्डन मध्ये जवळपास 3,500पेक्षा जास्त नवीन झाडं लावलेली आहेत आणि बरीचशी जुनं झाडं ही जतन करून ठेवलेली आहेत. आपल्याला आता या समोरच्या ब्रिज वरती जायचंय. किती मस्त वाटतंय सगळ्यांना. एम्फी थिएटरसाठी एवढा प्रचंड एरिया दिलेला आहे आणि त्याच्या समोरच आपल्याला लेक व्ह्यू आहे, जिथे आपल्याला बसायला जागा सुद्धा दिलेली आहे. फाउंटन सुद्धा सुरू आहे तिथे, तुम्ही बघू शकता. माणसं सुद्धा इथे बसलेली आहेत. संध्याकाळच्या वेळेला मस्त थंड हवा सुटलेली आहे आणि क्लायमेट पण एकदम जबरदस्त आहे. वाह वाह, मस्त फाउंटन चालू आहे. इथे बाजूलाच लहान मुलांसाठी प्ले झोन पण दिलेला आहे, एक छोटासा. तिथे लहान मुलं एन्जॉय करतायत. यानंतर आपल्याला जायचं आहे थीम गार्डन कडे. त्याच्यातलं आपलं पहिलं गार्डन आहे मोरोकोन गार्डन. चला आपण तिकडे जाऊया. रात्रीच्या वेळेचं हे दृश्य तुम्ही बघू शकता, किती छान वाटतंय. त्याच्यानंतर आहे मुघल गार्डन. मुघल गार्डनच्या बाजूलाच आहे चायनीज गार्डन. चला आता आपण तिकडे जाऊया. तर इथे वरती जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत आणि वरती आपण बघू शकता की बसण्यासाठी जागा सुद्धा दिलेली आहे. की तुम्ही सेल्फी पॉईंट सुद्धा त्याला म्हणू शकता तुम्ही. आणि इथून खालचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला, मस्त छान दिसतो बघा.
अजून एक आकर्षण तुम्हाला दाखवतो, फ्लोरा ट्रेलिस. वाव, ऑसम. रील बनवण्यासाठी सगळ्यात बेस्ट जागा कुठची असेल तर ही जागा. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 8:45. जवळपास फिरता फिरता आम्हाला 8:45 झालेले आहेत. सगळे फिरून झालं, फक्त स्पोर्ट्स अरेना हा जो एरिया आहे हा एक्सप्लोर करता आला नाही. इथे सुद्धा फक्त मी विचारणा केली तर इथे स्केट पार्क जो आहे तोच फक्त ओपन झालेला आहे. त्याचा टायमिंग जो आहे संध्याकाळी फक्त 8 वाजेपर्यंत असतो आणि आता वाजलेत 8:45, त्याच्यामुळे तो काय दाखवता येत नाहीये. तर आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. तुम्हाला हा व्हिडिओ पाहून कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.